त्या महिला मंडळासाठी नाव आले त्या ठिकाणी सदस्य म्हणून. त्यानंतर गावाचा गट गटामध्ये युवक मंडळासाठी नाव पाठवले बघा. ज्याचं या ठिकाणी समाविष्ट झालं असेल त्यांनी येऊ नका, पण ज्याचं नसेल समाविष्ट झालेलं आहे तर त्यांनी या ठिकाणी यायचं. श्री अविनाश शरद शिगवण उपस्थित आहेत का? किशोर अशोक घडवले नाही आदेश घडवले अरे आणि जोगू वागे अरे परंतु ह्या टर्मसाठी जे कार्यकर्ते आलेले आहेत भविष्यात आपलं कामकाज बघून दोन्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील आणि हे एक सांघिक काम आहे. आपल्या चांगल्या पद्धतीने गावावरच्यामध्ये पोचायचं आहे आणि जसं की शाखेचा संघाचा आदेश शाखेला शाखेचा आदेश आपल्याला गटागटावर आपण त्या प्रत्येक कार्यक्रमात पोचायचं. आतापर्यंत जसं अगदी तळागाळात पोचताना ज्या ज्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, आपण सगळ्या टीमवर छान समजवलं, तसंच पुन्हा आपल्याला ते काम करायचं आहे. दुसरी आमच्या दोन मुलावरची जबाबदारी आहे. दोन मुलाची जबाबदारी जो आपल्या वादळ शाखेचं नाव जर आहे संघावर तो जपण्याचा आम्ही युवक मंडळाकडे नक्कीच प्रयत्न करू. आणि सन्माननीय व्यासपीठ उपस्थित आज नवनिर्मिती आपण गेल्या 5 वर्षांनी कामकाज केलेलं आहे. त्याचा लोकांचं ऐकून काही बोलत होतो. तर आता आमच्या टॉपला गटामध्ये 17 गाव आहेत. त्यामध्ये कोरोनामध्ये जो गाव संपर्क व्हायला पाहिजे तो झालेला नाही. त्यामुळे तेवढं आम्ही समाज नाही आहे. परंतु त्याच्यापुढे ही संधी मिळाली तर आपण परवा पाठ्यसाहेब म्हणाले आपण मंडळ जे आहेत गाव मंडळ त्यांना भेटी द्यायला पाहिजे, संपर्क करायला पाहिजे. म्हणजे उद्या 17 गावात जे कार्यकर्ते जे आपले बांधव आहेत त्यांनी म्हटलं पाहिजे हा अमुक गटाचा अमुक गटाचं कार्यकर्ता आहे असं जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आपलं हे कार्य केलं असं म्हणता येणार नाही. आज आमचा चौकागड उद्या श्रीपासून सुरू होतो. आता श्रीगावचं नवनियुक्त पदाधिकारी सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छा. मित्रांनो, आमचे पातेसाहेब नेहमी म्हणतात ज्याची भावकीचा आहे त्याची गावकीचा आहे. त्याचप्रमाणे सध्याचा जो काळ चाललेला आहे तो खूपच आपल्याला खडतर आहे. असा ज्वलंत प्रश्न आहे. आज इथे निवडणुका आपण पदाधिकारी जसे नियुक्त केले तसे आज आपल्या इतर पक्षातून निवडणुका होतात. तर त्याच्यासाठी जी आपल्याला काही गाजवं दाखवली आहेत त्याच्यामुळे तरी आपण जागृत राहूया. कारण आज आपल्याला इथे फोन करून याच्याद्वारे आज संपर्क साधतात. आज आपल्या समाजाची बरीच सेना निघाली. त्याच्यानंतर काल मोठा कार्यक्रम झाला, मोठा धमाका झाला तिकडे. एवढं चांगलं काम करायचं केलं की अजूनपर्यंत ती जेवढ्या हे नव्हतं केलं एवढं आज जागृती केलेली आहे. तर आज आपल्याकडे आपल्याला खरं आज ती कसोटी आहे. कारण आज आपण आपल्या गटाची बांधणी केली, तालुक्याची बांधणी केली, त्याच्यानंतर आता संघाची बांधणी होणार आहे. ही आपली समाजाची बांधणी होत असताना आजपर्यंत ज्वलंत प्रश्न जो आरक्षणच आहे. पण अजून कुठल्याही नेत्याने त्या कुठल्याही पुढाकडे सांगितलं नाही आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत. मग जर त्या आमच्या याच्यापुढे असतील तर आज आमचे नेते गेले कुठे, आज आमचा वाले आहे कुठे, तर याचा विचार करण्याची गरज आहे. आज काही लोकांना वाटेल आहे मला काय फरक पडतोय, आरक्षण माझ्या काय उपयोगाचं आहे. पण हे आरक्षण नोकरी शिकण्यासाठी बनवलं नाही आहे. त्याच्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्था आहे. म्हणजे आज त्या आरक्षणामध्ये आपली जी एक भगिनी सरपंच दिसते, एक सदस्य पोलीस पाटील दिसतो, तो उद्या आपल्याला दिसणार नाही. उद्या हे जर आरक्षण लागू झालं तर हे त्याचं मेन नाही आहे. कारण त्यांना नोकरीची काय पडलेली नाही आहे, शिक्षणाची काही पडलेली नाही. कारण ते पहिल्यापासून आधार आहे. यांना आरक्षण कशासाठी पाहिजे तर ह्याच्यासाठी आरक्षण पाहिजे हे लक्षात घ्या. कारण आज आपण म्हटलं तर 60% आम्ही असतो आणि त्यांची 4-5 घरं असली तरी आपल्याला ते पुरून होतात. कारण का आपला बुजरपणा आणि त्यांचा बिडलतापणा. आपला दुसऱ्यापणा आपला सोडायचा असेल तर आपल्याला एक होणं गरजेचं आहे. आज आपण जी दूर आपण मंडळ साहेबांकडे दिलेली आहे त्यांच्या सोबतीमध्ये मोठी कार्यकारिणी बसली तर त्यांच्याबरोबर आपण राहायला पाहिजे आणि तेच शाखेचे आदेश येतील ते आपल्याला पाळले पाहिजे. नाहीतर आज कोणाला त्याला पद मिळालं नसेल तर त्याची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पदासाठी नाराज होऊ नका. पद हे आपण आपल्या कार्याने निर्माण करूया. एवढं बोलतो इथे संतोष. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगायचं तर असं आज ही माझी
तिसरी टर्म आहे हा युवक मंडळामध्ये. संगमनेर तालुका शाखेत आपल्या अध्यक्षतेसाठी उमेश आहे, त्यांच्या सतत मार्गदर्शनामुळे आपण या ठिकाणी आजपर्यंत व्यवस्थेचं काम करत आहोत. या प्रवाहामध्ये आल्यानंतर मित्रांनो खरं तर सांगतो जे लाईफला चेंज झालेला आहे तो इथे आल्यानंतर झाला. त्या आधी सगळं कॉलेज जीवन, आपलं वैयक्तिक जीवन हे सर्व, त्याच्यानंतर सामाजिक जीवन एवढं मोठं असायची कल्पनाच होती मला. आणि असंच करता करता आपण जेव्हा क्रिकेटच्या माध्यमातून असेल, युवा लोकच्या माध्यमातून असेल किंवा शैक्षणिक समिती, क्रीडा समिती या सर्वांच्या माध्यमातून आमचा मोठा आता कलामंच आणि या सर्वांना योगदान देणारे माझे सर्व मित्र परिवार आणि आम्ही सर्व ज्ञाती बांधव या सर्वांच्या सहकार्यामुळे आज आपण खूप कार्य केलेलं आहे. वेळोवेळी शाखेला मार्गदर्शन देखील आम्हाला मिळालेलं आहे. परंतु आज एक माननीय अध्यक्षांनी आपल्याला एक मुद्दा बोलता सोडून गेला, कोणाच्या लक्षात तो आपण लक्षात घेतला पाहिजे की आपली संख्या सर्वात पुढे आहे. पण साहेब तुम्ही ज्याला सांगितलं की आपली जरा आयु सभासद कमी आहे, तर मी आज सर्व सभागृहाला विनंती करेन, आपल्या ज्या नवीन कार्यकारिणी बनलेल्या आहेत, प्रत्येक गटाच्या बनलेल्या आहेत आणि युवक मंडळाची देखील कार्यकारिणी आता मोठी झालेली आहे. आपण वाढी पदाधिकारी घेतलेले आहे. सर्वांना मी युवक मंडळाच्या वतीने हे एक आवाहन करेन की आपण आता अनायासे गावाला जातच आहोत. सध्या पावसाचं सीझन असल्यामुळे थोडासा आपल्याला कामामध्ये थोडासा हे होईल, पण आता चहा पाणी होणार आहे सगळ्या गावामुळे. आपण गणपतीच्या निमित्ताने एकमेकाला भेटणार आहोत, गाववाले सगळे भेटणार आहोत, जाताना गाडी करणार. तर आजीव सभासद होणे हा मुद्दा आपण प्रत्येकाच्या कानावरती सोडूया मित्रांनो. व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला फॉर्म मिळत आहेत, ते फक्त एक प्रिंट काढायचे. साहेबांनी आजीव सभासद म्हणजे काय आणि ते कसे कशासाठी सगळी मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील ते मार्गदर्शन आपल्याला येत असतं. तर साहेब असं व्हायला पाहिजे की पुढचे जे 5 वर्ष ही कार्यकारिणी संपताना आमची तालुका शाखा ह्याही कामामध्ये सगळ्यात पहिली यायला पाहिजे. आपली आता मोठ्या प्रमाणात जे आपण कार्यक्रम बनवलेले आहे प्रत्येक गटाची किंवा प्रत्येक विभागवाईज, तर ते त्याचा कुठेतरी फीस झाल्यासारखं होईल. म्हणजे संघामध्ये आपल्याला त्या निमित्ताने परत आपण मागे का राहायचं. जर काम एवढं मोठं आहे तर आपण नक्कीच 100% पूर्ण करायला पाहिजे. अतिशय खूप छान वेळेचं बंधन आहे. माझे संबंध प्रोफेसर देखील या ठिकाणी त्यांना देवा आमचे अध्यक्ष साहेब आहेत, तर त्यांना विचार व्यक्त करायचे आहे. मी अशी विनंती करतो पुन्हा यांना सर्व कार्यकर्त्यांना माझ्या युवक मंडळाच्या वतीनं आमचं युवक मंडळाचं माझं नाव सुरू केलं आणि जबाबदारी आहे. फक्त त्या दिलेल्या जबाबदारीचा प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेल. आम्ही सरकारी धन्यवाद. सगळ्यांना आणि उत्तरदायित्वातून बाहेर काढण्यासाठी आपला प्रयत्न केला. प्रसंगी आपलं अस्तित्व करायला लावलं आणि आयुष्यात त्याग सुद्धा केलेला आहे. आणि सगळ्या महामानवांना विनंती आपल्याला विचारमंच कुणबी समाज संघ आणि बाबराज शाखेचे अध्यक्ष त्यांनी बऱ्याच युवा नेतृत्वाला पुढे करण्याची संस्कृतमध्ये विश्वास आहे. शतेषु जायतेश्वरा सहस्रेषु चपटिता बघता तशा शास्त्रेषु ताता भक्ती वाचवा. वेळ निघून जातो आहे आणि आपल्याला अनेक वक्त्यांची चांगली घटना ऐकायची, त्यामुळे मी जास्त काहीच होणार नाही. सगळ्यात अगोदर सर्व नवनिर्वाचित असलेल्या कमिटी आणि सध्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी तुम्ही मुंबईतर्फे त्याचबरोबर माझ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो. मित्रांनो, आईच्या उदरातून जन्म घेतल्यानंतर आपण जसं तिचं ऋण घेण्याचा प्रयत्न करत असतो, अगदी त्याचप्रमाणे ज्या समाजात आपला जन्म झालेला आहे त्या समाजाचं सुद्धा आपल्याला ऋण आहे. आणि त्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल असं आपल्याला जर वाटत असेल तर ती योग्य वेळ युवकांवर येऊन घेतलेली आहे. या पदांच्या माध्यमातून अविरतपणे काम करून आपण आपल्या ऋणातून आपल्या समाजातून मुक्त होण्याचा तात्पुरता करण्याचा प्रयत्न करतो. आणि ती वेळ तुम्ही सगळेजण तेवढ्याच प्रमाणात पार पाडत अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बर्वे देवा तुम्ही केलो नाहीतर तंबीची असतो. रूढी परंपरा या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या नावाला मानलेल्या आहे. 33 कोटी देवांची निर्मिती आपल्या सगळ्यांच्या घरातून झालेली आहे. हे जरी सत्य असलं तरी ज्या वेळेस आपण घरातून बाहेर पडतो आणि ज्यावेळेस आपण ज्या संघटनेत काम करतो त्या संघटनेची ध्येय धोरणं काय आहे, ती संघटना कशाच्या बळावर चालते, त्या संघटनेची विचारधारा काय आहे, ही तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेऊन त्याप्रमाणे भाष्य करणं ही जास्त काळजी गरज आहे. कारण त्याच्याशिवाय संघाला तुम्हाला आम्हाला करोडोपाय नाही.
सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून दरवर्षी संघात 1 ऑक्टोबरला ज्यावेळेस संघाचा वर्धापन दिन असतो त्यावेळेस मोठे मोठे असणारे आमचे शाखांचे पदसिद्ध अध्यक्ष सुद्धा वेळेला म्हणतात की संघाचा इतिहास आम्हाला ठाऊक नाही. मी आमच्या युवांना सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यात अगोदर आपण आपल्या संघाचा इतिहास जाणून घेऊया. संघाच्या इतिहासामध्ये फक्त माळी गुरुजी पेजेसाहेब वाघेरे यांचं योगदान नाही तर संघावर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या सगळ्या महामानवांचं प्रचंड योगदान आहे. त्यामुळे ह्या कर्मयोगाची जी काय आहे आणि आपल्याप्रती असलेली जी जबाबदारी आहे ती जोपर्यंत आपण जाणून घेत नाही तोपर्यंत त्यांच्यासमोर नतमस्तक आपण होऊ शकत नाही. तो आपण भविष्यात याचा सुद्धा गृहीत घेऊ किंवा इथेच थांबतो. त्याचं जास्त अध्यक्ष आदरणीय वणे साहेब, दोन्ही समन्वय संघ शाखा तालुका गोवाघर या भागातील सर्व विद्यमान कार्यकारिणीचे पदाधिकारी, त्या सभागृहात बसलेले सर्व तालुक्यांचे, गावांचे, युवक मंडळाचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं मला वाटतं शुक्रवार वाचन केल्याने आपण त्यांचा सन्मान केलेला आहे. मला वाटतं शाखेला 50 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेले आपल्या शाखेत. ज्यावेळेला शाखा निर्माण झाली त्यावेळेला तंदी आणि चूर ही होते असेल आणि मला असं वाटतं की आपल्या तालुक्याच्या आमदार त्यांच्याकडे एकच जीप होती आणि सायकल सुद्धा आमच्या नशिबात आमच्या समाजाकडे नव्हती. आज तोच समाज त्या लोकांच्या योगदानाने, त्यांच्या पुण्याने, त्यांच्या कष्टाने आज आपण स्थिरस्थावर होताना बघतो. परंतु ज्या गतीने आपण स्थिरस्थावर होतोय आणि स्थिरस्थावर होण्यासाठी, सुबत्ता येण्यासाठी ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्याला जी साधन सामुग्री दिली ती साधन सामुग्री आज कोणीतरी आपल्यापासून हिरावून घेतोय अशी आपल्याकडे आज वेळ आलेली आहे. आपण तालुका संघटना वणेसाहेब सांगतात अनेक गावं आपल्यापासून दूर होती, ते आता आपल्याला जवळ आलेले आहेत. तालुका संघटना कशासाठी पाहिजे मित्रांनो? जे गावाचे विषय आहेत, जे वाढीचे विषय आहेत ते तालुका संघटनेचे विषय नाही आहेत. तालुका संघटनेचे विषय हक्क अधिकाराचे आहेत. तालुका संघटनेचे विषय शिक्षणाचे आहेत. तालुका संघटनेचे विषय रोजगाराचे आहेत. तालुका संघटनेचे विषय आरोग्याचे आहेत, आरक्षणाचे आहेत. आपले विषय वेगळे आहेत. आपण जोपर्यंत भांडू शकत नाही तोपर्यंत गावाच्या पण समस्या सुटणार नाहीत आणि आपल्या व्यक्तिगत पण समस्या सुटणार नाहीत. म्हणून संघटनेची ताकद आहे. आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की एखादा कार्यकर्ता जेव्हा आपल्या इकडे तालुक्यात येतो किंवा गटात येतो, सभेमध्ये असतो, तो एकटा कार्यकर्ता नसतो. असं बोलतात, समाजशास्त्र असं बोलतं की 10,000च्या पाठीमागे एक कार्यकर्ता घडत असतो. 10,000च्या पाठीमागे एक कार्यकर्ता घडत असतो. इथे जे बसलेले आहेत ते नक्कीच प्रत्येक वाडीमध्ये, गावामध्ये त्या ठिकाणी नेतृत्व करतायत. म्हणजे इथे जी बसलेली मंडळी आहे ना, ही केडर मंडळी आहे, क्राऊड नाही आहे. आम्ही नेहमी बोलतो आम्हाला गर्दी पाहिजे, गर्दी नाही पाहिजे. एखाद्या सभेमध्ये समजा 4 जण पुढे आहेत आणि तुम्ही एकटे पदाधिकारी आहेत, निराश नाही व्हायचं. लोकांची नजर नेहमी डोंगराच्या वरती कठारावरती खाली नसते. आणि आपल्याकडे भरपूर मोठा क्राऊड असतो. त्याच्यामुळे आता जी आपण चळवळ उभारणार आहोत ती चळवळ, त्याचे जे मुद्दे आहेत आपल्या शाखेचे ते आपण समजले पाहिजे. आर्थिकमध्ये शाखा आता सक्षम झालेली आहे, मतपेढे आहेत. मला वाटतं सहकारमध्ये आपण हे करतोय. शिक्षणामध्ये आता आपण जनता शिक्षण संस्था आपण पुन्हा पुनर्जीवित करतोय. विचार करायची गोष्ट आहे. जे समाज सुधारण्याचे म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील सर्वांनी ऐकले असतील. कर्मवीर भाऊराव पाटलांची जी विचारधारा होती त्यांची संस्था कुठली होती? रयत शिक्षण संस्था. विचार करा, भेंडर साहेबांनी त्यावेळेला जनता शिक्षण संस्था काढली. त्या लोकांच्या मनात आलं असतं राग आणू नका, त्या लोकांच्या मनात आलं असतं आपल्याला मंदिराला शेड दिली असत्या. त्यांनी ते नाही काम केलं. त्यांनी छात्रालय बांधली. विचार केला त्यांचे काय मुद्दे होते, त्यांना माहिती होतं जोपर्यंत समाज शिक्षित होणार नाही तोपर्यंत त्याची प्रगती नाही आहे. आपल्या वाडीमध्ये, गावामध्ये जर एखादा शिक्षित असेल त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बघा आणि एखादा जर घेत असेल त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बघा. आपल्या समाजाचे प्रश्न काय आहे? पिणारे सगळे आपले पूर्वज आहेत, पिणारे सगळे आपले आहेत. विकणार आपला आहे का कोण? गावामध्ये एक तरी आपला विकणार आहे का? पण पिणारे 100% आपले असतील, विकणाऱ्यांमध्ये पण तेवढं नसतील. अंधश्रद्धा जोपासणारे सगळे आपण आहोत. एक तरी बाबा आपला आहे का? लोकांना फसवणारा एक तरी बाबा आपला आहे का? नाही भेटणार. एवढा प्रामाणिक समाज आपला आहे. आपला समाज कधीच लुटून खाणार नाहीये. मंदिराची व्यवस्था सगळी आपल्या समाजाच्या हातात आहे, परंतु शेंडी कोणाच्या ताब्यात आहे? 2%च्या 5% ताब्यात आहे. ही बोलायची आणि बोलायची ताकद कशातून येईल? विचारातून येईल. आणि हे विचार आत्मसात करायचे आपल्याला आहे.
मला वाटतं माधव साहेब मूर्ती लहान पण कीर्ती प्रचंड मोठी आहे, त्यांचं काम हे जवळून पाहिलेलं आहे आम्ही. या ठिकाणी युवक मंडळावरती नेहमी ताशेरे ओढतात की हे असे बोलतात, हे युवक मंडळावरती ताशेरे आता ओढतात. वने साहेब मला वाटतं तुमचे बाबा वगैरे होते, त्यांचा मी इतिहास वाचला. एक जीप 6-7 कार्यकर्ते होते खेडमध्ये, एक जीप आपल्या कार्यकर्त्यांची, प्रमुख कार्यकर्त्यांची विचार मंचावर बसले त्यावरती उलटली आणि बहुतेक कार्यकर्ते मला वाटते विचार ऑन द स्पॉट स्वर्गवासी झालेले आहेत. तालुका शाखेचा इतिहास खूप मोठा आहे मित्रांनो, समजून घेतला पाहिजे. पेंडर साहेबांना 213 मतांनी हरवणारे आपणच आहोत. आपल्याला तेव्हा जागृत नव्हती. आज आरक्षणाचा मुद्दा आहे. एक तरी आमदार तिकडे भांडतोय का मला सांगा? आपण बेंबीच्या डेटापासून ओरडतोय आम्ही श्रीमंत की ते श्रीमंत, हा विचार भाग वेगळा राहिला. एकच सांगायचं आहे, आता आरक्षणाचा मुद्दा आहे. 12 तारखेला मला वाटतं परिषद आहे आपली. जिथे जिथे आमच्या शाखेतर्फे जे मासे जाते ना तिथे तिथे तुम्ही यायला पाहिजे. तुम्ही 10 पुस्तकं वाचणं आणि एक प्रबोधनाचं शिबिर किंवा एक परिषद अटेंड करणं सारखं आहे मित्रांनो. पुस्तकं वाचायला तुम्हाला वेळ मिळणार नाही, कंटाळा येत असेल, परंतु एखादी परिषद आपण अटेंड केली, प्रचंड प्रमाणाचे वक्ते येतात. मी लक्ष्मण गायकवाड त्यांची कादंबऱ्या वाचत होतो. मला माहिती नाही की तो माणूस माझ्या बाजूला बसेल. लक्ष्मण उपरा, लक्ष्मण माने, मोठी मोठी महाराष्ट्रातले ज्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवले ते आज वने साहेब त्यांच्या पंक्तीमध्ये बसलेले असतो. आपण त्यांना मोठेपणे सांगायचं, त्यांच्या विचारांचं सांगतो. आणि जेव्हा आपली गीताई तालुका शाखेमध्ये आहे, त्या गीताईमध्ये काय होतं मित्रांनो? तालुक्याच्या जडणघडणीची सुधारणा यावी समाजाची, तेच आपलं होतं. एक बघा, नेहमी म्हणतात की नाण्याला 2 बाजू आहेत. एक बाजू आपल्या समोर नेहमी एक पिढी टाकत असते आणि दुसरी पिढी ऐकत असते. RSS तुम्हाला माहिती असेल, बीजेपी जेव्हा इलेक्शनमध्ये येताना 3-3 लाखाच्या नोकऱ्या सोडून त्यांचे युवक अमेरिकेतून इकडे आलेले आहेत. ऐकून घ्या, कशासाठी माहिती आहे? समाजासाठी. फक्त त्यांचे लोक लग्न करत नाही. माहिती आहे तुम्हाला? त्यांचे लोक समाजात आले की लग्न करत नाही. आम्ही तर तसं काही बोलतच नाही. आपण तुकाराम महाराजांचे वंशज आहोत. लग्नातून पडणारी आपली जमात नाही. तुकाराम महाराज काय सांगतात? प्रपंच करून परमार्थ साधायचा. परमार्थ म्हणजे काय? दुसऱ्याच्या उपयोगी यायचं. परमार्थ म्हणजे दुसऱ्याच्या उपयोगी होतं. अशा तुकाराम महाराजांचे वंशज आहोत. मी तुम्हाला सांगतो, एक पिढी तिकडे सांगते सोशल मीडियावरती आरक्षण ही ठीक आहे, आणि आम्हाला सुद्धा म्हणजे साहेब मला 2014 नंतर माहिती पडलं आरक्षण ठीक नाही, तर आमचा हक्क आहे. आणि आरक्षणाला आरक्षण नाव नाहीये. आरक्षणाला नाव काय माहितीये? प्रतिनिधित्व. ज्या जागेवरती तुमचा कोण पूर्वज पोहोचला नाही, जर तुमचा मुलगा हुशार असेल, त्याच्यात कर्तव्यकारी असेल, तर तिथे जाण्यासाठी तो रस्ता आहे, ते प्रतिनिधित्व आहे. आरक्षणाचा हा शब्दच नाही पुढे प्रोफेशनमध्ये. आणि सर्वांनी मी कार्यकर्त्यांना विनंती करेन, जी भारताचं संविधान आहे हे आपल्या घरात असलंच पाहिजे. 250 रुपयाचं आहे. ते भले तुम्हाला पूर्ण वाचता नाही आलं तर आपलं दररोज थोडं थोडं वाचतात. जसे आपण 16 सोमवाराच्या पोत्या वाचतो तसं त्याच्यातली दररोज 2-2 कलमं जरी वाचली त्याचा फायदा तुम्हाला होईल. आणि महात्मा फुले म्हणतात, आपल्या कार्यकर्त्याच्या आयुष्याचं सगळं काय चोरी करतील, सोनं करतील, बायकोच्या गळ्यातल्या मंगळसूत्र चोरी करतील, गावाला गेल्यानंतर जमीन पण चोरतील, पण कार्यकर्त्याचं शिक्षण कधी कोणी चोरू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला शिक्षित व्हायचं आहे. आणि आमची ज्या तालुक्या शाखेचं नाव लौकिक आहे. नुसतं बाळगड शाखा भाषण करतो म्हणून साहेब होत नाही. साहेबांना माहिती आहे आम्ही बोलतो आणि त्याच्यात दुप्पट कृती पण करतो. आणि ही कृती आम्हाला आमच्या तालुक्या शाखेतल्या सर्व मान्यवरांनी शिकवलेली आहे. आम्ही वेळप्रसंगी अपमान पण सहन करायला कार्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे. एखाद्या गावामध्ये गेलं तर एखादा गावकर आपल्याला पाठ पण देणार नाही. तो अपमान पण स्वीकारला पाहिजे, त्याचा सन्मान करून आपण तिथून बाहेर पडलं पाहिजे. इथे सगळी मंडळी आपण झेलून शिकले. आणि दुसरं दादा एकच म्हणेल की कार्यकर्त्यांना मला एक सर्वांना सांगायचं आहे, समाजामध्ये आल्यानंतर जास्त शिव्याच भेटणार. आणि अध्यक्षाच्या खाली आपण उपाध्यक्ष देतो, सरचिटणीस नेमतो आणि त्याला सरचिटणीस देतो, किंवा त्या मंडळाचा आर्थिक भार सांभाळण्यासाठी खजिनदार देतो. प्रत्येक पद हे तुलाबोलाचं आहे. त्यामुळे ज्या ज्या आमच्या पदाधिकाऱ्यांना या कार्यकर्त्यांना अशी पदं मिळालेली आहेत, तर अध्यक्ष बघेल, सेक्रेटरी बघेल, मला काही मिटिंगला कधीतरी जायचं आहे मी जाईन, असा अजिबात विचार करू नका. आपण सगळे घरातून मुंबईपर्यंत आलोय गावापासून, आणि इथे स्वतःचं कुटुंब, नोकरी, धंदा जे काय करतोय ते सांभाळून आपण सामाजिक या कामाला वेळ देतो. मित्रांनो, एक गोष्ट यामध्ये महत्वाची आहे, आपण ज्यावेळी अशा तऱ्हेने
आपल्या समाजासाठी काम करतोय तुमच्या आयुष्याचा फार मोठा हा एक पुण्याचा भाग आहे. माधवरावांनी या ठिकाणी जे उल्लेख केला की आपल्या समाजाविषयी आपली प्रत्येकाची भूमिका ही पारदर्शक असणं गरजेचं आहे. जात जी कधीच जात नाही ती जात, आणि ज्यांनी जात बदलण्याचे प्रयत्न केले ते अडचणीत आले. कुणबी मराठा, मराठा कुणबी, त्यांना कुणबी म्हणायला लाज वाटते म्हणून मराठा लावले असं काय. आज त्यांना दाखले सुद्धा मिळण्याची फार मोठी मोताद झालेली आहे आणि त्यांच्या मुलाबालांच्या नातवंडांच्या भविष्याच्या अंधारातच आलेलं आहे. त्यामुळे आपल्या जातीचा सर्वांनी प्रथम अभिमान बाळगणं गरजेचं आहे. आपण एक महत्वाचं काम करायचं आहे की जो शाखेचा ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप, ते सगळे कार्यकर्ते त्या ग्रुपवरती जोडले गेले पाहिजे. एक जरी आदेश आला, एक जरी संदेश आला तर तो प्रत्येक कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपल्या गावात घरापर्यंत पोहोचला पाहिजे. मित्रांनो, ताकद प्रचंड आहे, आपली प्रचंड ताकद आहे. ही ताकदच विसरून गेलेलो आहोत. त्यामुळे सगळ्यांनी लचके तोडलेत आपले, आणि ह्या राजकारणी लोकांनी तर इतके गटतट निर्माण केले की गावात भांडणं, गावात तट, गावात घरात भांडणं, अशा तऱ्हेने ते फक्त आम्हाला एखादं पद दिलं, एखाद्या कौतुकाची थाप दिली की आम्ही हुरळून टाकले मित्रांनो. पण त्या थापेमागे केवढं राजकारण दडलेलं आहे आपण कधीच समजून घेतलं. ही चांगलीच शक्ती आहे. या शक्तीच्या बळावर आपण काही करू शकतो, आणि म्हणून संघाच्या जडणघडणीमध्ये, संघाच्या बायलॉज किंवा त्याच्या घटनेमध्ये जे जे आहे आणि जे जे त्या ठिकाणी आदेशाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जात आहे ते आपण त्या ठिकाणी पूर्ण करतोय. फक्त मुलुंड वसतिगृहाला 25 लाख दिले म्हणून वाघर शाखा 1 नंबरला, मित्रांनो असं अजिबात नाही. आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी जो आदेश येतोय तो शिरसावंत मानून त्या ठिकाणी परिपूर्ण करण्याचं काम करतोय. हा आदेश परिपूर्ण करण्याचं काम सर्वसामान्य गटातला कार्यकर्ता, पदाधिकारी, गावातला कार्यकर्ता करतोय, म्हणूनच हे साध्य होते.